आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज कराड इथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन केले। यावेळी रणजित देशमुख, राजेंद्र शेलार, अजित पाटील चिखलीकर, नरेश देसाई यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। देशावर संकट आलेलं आहे, संकटाचं सावट आहे आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर दिल्लीचेही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा हे कर्तृत्व असणारा आणि एक इतिहास असणारा महाराष्ट्राचे जे नेते, जे महाराष्ट्राचा मंगल कलश हा महाराष्ट्र निर्मितीच्या सोबत घेऊन आले होते, आज त्या महाराष्ट्र धर्माची देखील स्मरण या निमित्ताने झालं। कारण इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र एक वेगळं आहे। सेनापती बापटांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र वाचला तर देश वाचेल, हे मोठं तत्वज्ञान या महाराष्ट्र धर्मात आहे। आणि हा सदरचा जो शुभ मंगल कलश जो आहे हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी ते घेऊन आले होते, हा एक संदर्भ आहे आणि या संदर्भाच्या सोबतच आज नेमकेपणानं महाराष्ट्र धर्म हा धोक्यात आहे। तर महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, नागरिकांनी त्यांचा आचार, विचार, व्यवहार आणि उच्चार कसा ठेवावा याचा संकल्प आणि त्या संकल्पाची आठवण आज त्यांच्यापुढे नतमस्तक होत असताना झाली। सोबतच राज्यकर्त्यांनी आपले वक्तव्य, आपली वाणी कशी ठेवली पाहिजे, आपण सार्वजनिक जीवनात कसं वावरलं पाहिजे याचाही आदर्श यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो स्थापित केला आहे त्याचंही स्मरण या निमित्तानं या ठिकाणी समाधी दर्शन करत असताना घेण्यात आलं। आणि प्रांताध्यक्ष या नात्यानं काँग्रेस पुढे घेऊन जात असताना महाराष्ट्र धर्माची, सभ्य सुसंस्कृत राजकारणाची नेमकेपणानं गाभा आणि दिशा कशी असली पाहिजे याचं स्मरण आणि त्याचा सदरचा संकल्प त्यांच्या समाधीच्या पुढे नतमस्तक होत असताना केला। तर दुसऱ्या बाजूला हिमालयाच्या संरक्षणाकरता, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला होता। या 60च्या दशकातील जो इतिहास आहे त्याचंही स्मरण या निमित्ताने केलं होतं। आणि आज जे युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामध्ये हा आपला इतिहास आहे की विपरीत परिस्थितीतही त्यावेळेस भारताने चिवटपणे लढाई लढली आणि त्या लढाईमध्ये आपला विजय झाला। आजही आपण त्यांच्या कर्तृत्वाला साक्षी ठेवून पुन्हा भारतीय लष्कराच्या पाठीशी सर्व नागरिकांनी त्याच भूमिकेतून उभं राहण्याची आवश्यकता आहे। आणि चव्हाण साहेबांचा जो खंबीर नेतृत्वाचा जो बाणा होता त्याचा पुनर्जन्म या निमित्ताने होईल आणि भारतीय लष्कर हे त्या ठिकाणी आपला जी मोहीम आहे ती फत्ते केल्याशिवाय राहणार नाही, हा देखील एक आत्मविश्वास या निमित्ताने या ठिकाणी अभिव्यक्त झाला। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 2025 जे वर्ष आहे हे संघटनात्मक वर्ष म्हणून यापूर्वी जाहीर केलेलं आहे आणि संघटनात्मक वर्षाचा अर्थ असा आहे की संघटनेमध्ये आवश्यक ते फेरबदल, त्याच्या ढाच्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या या करण्याकरता देशभरामध्ये तशा प्रकारची मोहीम हाती घेतलेली आहे। आणि अर्थातच महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच दिवसांपासून विविध कारणामुळे या गोष्टी अडून पडल्या होत्या। आगामी काळात या निरीक्षक आणि सर्वसमावेशक आणि पारदर्शक पद्धतीने आवश्यक त्या ठिकाणी बदल आणि दुरुस्त्या केल्या जातात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत जे जिल्ह्याचे आमचे जे युनिट आहे त्यांना आम्ही आघाडी आणि युतीचा सर्वाधिकार देत आहोत। त्या ठिकाणी जशी परिस्थिती असेल त्यानुसार स्थानिक नेतृत्वांनी या संदर्भातलं धोरण ठरवावं ही आमची भूमिका आहे। या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाची थेटपणाची भूमिका आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या नेत्यांना फोडा असं थेट भाजपचे पक्षाध्यक्ष जे आहेत हे त्यांच्या मीटिंगमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वारंवार सांगत असतात। पक्षाच्या बैठकीत ते त्यांची भूमिका सांगत असतात। ही भूमिका काय दर्शवते की काँग्रेसमुक्त भारत करायचा हे बोलणारे बीजेपी हे विसरून गेली भारतीय जनता पार्टी की त्यांचाच पक्ष आता काँग्रेस युक्त झालेला आहे आणि दुसरीकडे काँग्रेस इतके प्रवेश झाल्यानंतरही संपलेले नाही। यातून त्यांनी धडा घेतला पाहिजे। आमचे नेते निश्चित कुठल्या ना कुठल्या अडचणीने इकडे तिकडे जात असतील, मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता काँग्रेसच्या सोबतच आहे। तर दुसरीकडे देशभरात एका बाजूला लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली करणारी आणि संविधानाच्या संदर्भामध्ये आक्रमकतेने ते बदलण्याचा प्रयत्न करणारी भाजप एकीकडे आहे, तर दुसरीकडे लोकशाही मूल्यांची पाठराखण करणारी आणि संविधानाच्या संरक्षण संवर्धन करणारा काँग्रेस दुसऱ्या बाजूला आहे। त्यामुळे आजही काँग्रेस विरुद्ध भाजप हीच खरी लढाई आहे आणि या लढाईमध्ये
जनता आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते हे पक्षासोबत आहेत.